तर सकाळी गाडी भरली होती तर पप्पू दादाचा आपल्याला फोन आला होता की बाबा गाडी भरली तू जा. तर ही आपली गोकुळ डेअरी, तर ही एवढी स्वच्छ असते ना, आपल्याला ही डेअरी लय आवडते कारण की एवढी स्वच्छता आहे आपल्या इथं राबवतात ना की विचारच करू नका. तर मी गाडी धुवायला घेतली तर राम राम मंडळी, माझं नाव प्रतीक पाटील. येलच बघा खाली आलं आलं आलं. तर मी रोज जशी आंघोळ करतो तशी माझ्या गाडीला पण मी रोज आंघोळ घालतो, कारण की जी लक्ष्मी आपल्याला कमवून देते तिला आंघोळ घालणं रोजचं आपलं कर्तव्य आहे. कलर गेला तरी चालेल, कलर जाऊ द्या चालेल, कलर गेला तरी पण पाहिजे. तर मग मी गाडीला आंघोळ घातली आणि सगळं असं वैतागलो होतो बघा बादल्या आणून आणून. मग मी केलं फिनिश केलं आणि गाडीला टर्न मारला आणि बाहेर निघालो. बाहेर निघून आल्यानंतर मस्त आपल्या आहे ना, बघा कसं आहे आपलं हत्यार, सोपं नाही. मग तिथून आलो मी आपल्या जय भवानी चायनीज सेंटरला. मग आपल्याला लागली होती भूक कारण दुपारच्या 4 वाजल्या होत्या आणि मी निघालो होतो घरून, काय खाऊन आलो नव्हतो. तर भावाला सांगितलं एक चिकन ट्रिपल राईस दे. तर भावाने आपल्याला सूप आणि चायनीज दिलतं. काय लागत होतं काय नाथ खोळा, एवढं भारी चायनीज मी जिंदगीत नव्हतं खाल्लं. हे आपलं छोट्या दाचं हॉटेल आहे, एवढं हॉटेल भारी की माझं पोट एवढं तिथं गेलं की बघूनच पोट भरते. मग तिथून आपण आलो कोल्हापूर सोडून पुढं. बघा कसं आहे आपला हत्यार, हत्यारला सुट्टी नाही. हत्यार एवढं खतरनाक की टायरच पंक्चर होते डायरेक्ट पुढे आले की वैतागून. तर तुम्ही लाईक करा, मी तो टायर पंक्चर काढतो. टायर काय तुम्ही लाईक करत नाही. बघा आमची ड्रायव्हर मित्र बघा कशी राव धडकून येतात. काय आता तुम्हाला सांगितलं घाट म्हणजे लय बेकार. आणि खाली आलो तेव्हा बघितलं अंड्याचं ऑमलेट होईल असं टायर गरम झालं आपलं पुढचं. मग तिथून पुढे आलो आपलं दूध संघात आल्यावर हे बघा कसं आहे आपलं मुंबईचं दूध संघ, क्वालिटी. मग तिथून मी डिस्पॅच देऊन जेवायला आलो बघा. मस्त असं जेवायला आपण मागवली होती मेथी मटर आणि मक्याची रोटी. नमस्कार. फॉलो